कारण मध्ये आम्ही एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही हे दाखवायचा प्रयत्न केला की जे खासदारांकडनं सतत सांगितलं जातं की आम्हाला निधी मिळत नाही आणि निधी मिळत नसल्यामुळे 2 खासदारांनी तर स्पष्टच सांगितलं की आम्हाला निधी मिळत नाही, तो निधी मिळत नसल्यामुळे आम्हाला सत्ताधारी पक्षाबरोबर जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही हे त्यांनी कारण सांगितलं. पहिल्यांदी मी कुठल्या खासदाराकडनं किंवा आमदाराकडनं हे कारण ऐकलं असेल आणि त्याच्यावरती बोलताना आम्ही हेच सांगितलं की देवेंद्र फडणवीसांची हयात विरोधी पक्षामध्ये गेली, सत्ताधारी पक्षामध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत, पण त्यांच्याकडनं कधी हे कारण नाही आलं की मला निधी मिळत नाही त्याच्यामुळे आता मी पक्ष बदलतो म्हणून. तर हे निधी मिळण्याचं काय कारण आहे, काय प्रकार आहे हा सगळं? मला असं वाटतं की अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकतं. कारण निधीचा अर्थ केवळ निधी इतक्यापुरतं मर्यादित नसतो. प्रोजेक्ट्स असतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय असतात, काही सोशल विषय असतात, काही ऑफिसेस असतात. अशा सगळ्या गोष्टी अर्थातच आपण जेव्हा सत्ता पक्षात असतो किंवा विरोधात असतो त्याच्यावर थोडा परिणाम तर तुमच्या कामांवर होतोच. विरोधी पक्षात असताना शेवटी कुठेही कोणी सत्ता पक्षात असलं तर आपल्या आमदार खासदारांना थोडं जास्त मिळालं पाहिजे असा प्रयत्न असतो. पण हे एकमेव कारण असं माझं मत नाही आहे. मुळामध्ये जेव्हा नेतृत्व हे कॉन्फिडन्स इन्स्पायर करणं बंद करतं त्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती होते. राजकारणात एक लक्षात ठेवा की प्रत्येक जण भविष्य पाहत असतो आणि त्याला जर असं लक्षात आलं की ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय ते माझं भविष्य सिक्युअर करू शकत नाही, किंवा काय असतं सत्ता आली पाहिजे असा विषय नसतो, परंतु माझ्याकरता ते किंवा ज्या विषयाकरता आम्ही आहोत त्याकरता ते लढाई करतायत का, ते मैदानात उतरतायत का, ते त्याच्यामध्ये काही कष्ट घेत आहेत का, अशा सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हे जर बिझनेस युज्युअल चाललेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की इथे पुढे भविष्य नाही आहे आणि मग जिथे भविष्य असेल तिथे तो जाण्याचा प्रयत्न करतो. आता आम्ही पण विरोधी पक्षात आत्ता होतो 2019 ते जवळपास 2022 पर्यंत, म्हणजे 2.5 वर्ष आम्ही होतो. या 2.5 वर्षामध्ये आमच्यासोबतचा एकही आमदार गेला नाही, एकही नाही गेला. निधी मिळायचा नाही, निधी नाही मिळाला. म्हणजे मी तरी आता दिलाय, आम्हाला तर एकही पैसा मिळाला नाही. पण हे जरा क्लॅरिफिकेशन अगदी देऊया, म्हणजे मला पण त्याच्यामध्ये जाऊया की नक्की विरोधी पक्षातल्या आमदारांना आणि खासदारांना किती निधी दिला जातो, म्हणजे काय रेशिओ वगैरे असतो असा? कारण एक तर एमपी लॅड आणि एमएलए फंड असतात ते वेगळे, ते मिळतातच सगळ्यांना. डीपीडीसी किंवा इतर उदाहरणादाखल मी सांगतो की आता जसं आम्ही बजेट मांडलं तर बजेटमध्ये पीडब्ल्यूडी विभाग जो आहे त्या विभागामध्ये विरोधी पक्षाच्याही मला असं वाटतं 90% लोकांना, कारण काही लोकांकडे ग्रामीण भागच नसेल तर त्यांना नाही मिळत, कारण पीडब्ल्यूडी ग्रामीण भागात काम करते. तर मला असं वाटतं 90% लोकांना आम्ही काही ना काही पैसे दिले आहेत. कदाचित आमच्याकडच्या काही लोकांना जास्त मिळाले असतील, असे सत्ता पक्षातले असतील की ज्यांना कमी मिळाले असतील, कारण कोण परस्यू करतं, कोणाचे प्रोजेक्ट्स येतात, याच्यावरही या गोष्टी सगळ्या असतात. पण मला असं वाटतं की एकूणच जर आपण बघितलं तर जसं मी सांगत होतो 2.5 वर्ष सातत्याने आमच्या लोकांना घेऊन आम्ही भांडत राहिलो. विरोधी पक्ष म्हणून जे काही आमच्यावर समजा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही घाबरलो नाही. आम्ही एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही. त्यामुळे ते जे सोबतचे लोक होते त्यांना किमान हा कॉन्फिडन्स होता की ज्या नेत्यासोबत आपण काम करतोय आज नाही उद्या हा आपल्याला सत्तेपर्यंत नेऊ शकतो, किंवा ऍटलिस्ट याच्यासोबत आपलं भविष्य अंधकारमय नाही असं ज्यावेळेस वाटतं. जसं मी तुम्हाला सांगतो की आम्ही 15 वर्ष विरोधी पक्षात होतो, पण आमचे नेते मुंडे साहेब होते. मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व, ते ज्या प्रकारे आमच्याशी वागायचे, सभागृहातला त्यांचा प्रेझेन्स, यामुळे आम्हाला असं वाटायचं की नाही आपला जो हा नेता आहे, जरी आपण विरोधी पक्षात असलो तरी या नेत्यात ताकद आहे. लीड फ्रॉम फ्रंट. त्यामुळे कुठल्याही पक्षामध्ये हे महत्वाचं आहे की नेत्यांनी कॉन्फिडन्स इन्स्पायर केला पाहिजे. तो इन्स्पायर होणं जेव्हा बंद होतं आणि भविष्य दिसत नाही त्यावेळेस पक्ष संपतात. नाही, पण त्याच्यामागे एक कारण असंही असू शकतं ना, म्हणजे आता ओमराजे निंबाळकरांनी
पक्ष बदलल्यानंतर त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट दिलंच की मला तर निधीच मिळत नव्हता, मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांवर का अन्याय करू आणि किती दिवस मी तो अन्याय करू, त्यापेक्षा मी सत्ताधारी पक्षाबरोबर जातो. पण ज्या वेळेस आम्ही ही दाखवून दिलं की अरे तुम्ही तर एमपी लॅड फंडाचे पैसे पण खर्च केले नाहीये, त्याच्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडनं ट्विट येतं आणि सांगितलं जातं नगरविकास खात्याकडनं मला याच्यासाठी एवढे पैसे मिळाले, त्याच्यासाठी एवढे पैसे मिळाले, त्याच्यासाठी एवढे अशी लिस्टच पूर्ण टाकली जाते सोशल मीडियावरती. हे काय प्रकार आहे? म्हणजे हे तर सरळ सरळ सांगणं झालं ना की बघा तुम्ही एका दिवसात सरकार तुम्हाला काय देऊ शकतं, हा त्याचा थेट अर्थ निघू शकतो. बिलकुल निघू शकतो. पण मला असं वाटतं त्यात वाईट काय आहे, म्हणजे समजा एखाद्या खासदाराला, मंत्र्याला किंवा उपमुख्यमंत्र्यांना वाटलं की याला आपण निधी दिला पाहिजे, त्यांनी तो दिला, त्यात वाईट काय आहे? केला त्यांनी निधी. इजंट इट अ पॉलिटिकल ब्राईब? नाही, आय डोंट थिंक सो. इलेक्टेड लोकांसाठी नाही, की तुम्ही बिलकुल आमच्याकडे या मग आम्ही तुम्हाला हे देतो. नाही नाही, असं 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 त्याला प्राईब म्हणायचं कारणच नाहीये. अल्टिमेटली शेवटी मला असं वाटतं की मी जसं सांगितलं, आता तुम्हाला अशी लोक मिळतील ना की ज्या लोकांना तुम्ही किती निधी दिला तरी ते येणार नाहीत. असे उरलेत का? असू शकतात, असे असू शकतात, स्पीशीज असू शकतात अशा. प्रश्न तो नाहीच आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हा निधी वगैरे हा सगळा प्रश्न गौण होतो. हाच आहे महत्वाचा नाही असं नाही, हा सेकंडरी आहे. नेतृत्व तुमच्या त्या ठिकाणी आश्वासक आहे की नाही याच्यावर सगळं असतं.